नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मौजे बचेरी येथे सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी देवी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते। यात्रेमध्ये पारंपरिक प्रथेप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम, कुस्ती मैदान व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले। यात्रेनिमित्त महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते। हे मैदान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मल्लसम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडले। कुस्ती मैदानामध्ये शेवटची कुस्ती बेनापूरचे पैलवान नाथा पवार व काठीचे पैलवान गौतम शिंदे यांच्यामध्ये झाली। कुस्ती मैदानासाठी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील नामवंत तालमीतील वस्ताद व पैलवान मंडळी उपस्थित होते। तर कुस्ती मैदानात अनेक रंगतदार कुस्त्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली। कुस्ती आखाड्याचे समालोचन ख्यातनाम समालोचक श्रीयुत पवार यांनी केले। कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर निमगाव यांनी उपस्थिती लावली। तसेच माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर, पंचायत समितीचे सदस्य शिवराज पुकळे, माजी पंचायत समिती सदस्य शहाजी माडिक शेठ, पैलवान मोहन बदने आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कुस्ती आखाड्याचे नियोजन महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती समितीतील सदस्य पैलवान रामभाऊ कोरड, पैलवान बंडू गाडवे, प्राध्यापक सदाशिव शिंदे, नारायण शिंदे, अधिकराव माने, शांतीलाल शिंदे, बीरा शिंदे, विकास सुळे, विशेष कार्यकारी अधिकारी गणेश देशमुख, तसेच यात्रा कमिटीचे सदस्य पोलीस पाटील अण्णा शिकारे पाटील, विश्वजित कोरड, दत्तात्रय ढवळे, दशरथ ढवळे, सुदाम शिंदे, रामभाऊ शिकारे, धनाजी शिकारे, बीराभाई शिंदे, दत्तात्रय ढवळे, संभाजी शिकारे, शामराव माने, रवी पडळकर, गणेश कोरड, सोमनाथ गाडवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, शक्तिमान बरकडे, शिवाजी सावळसकर, सागर नवगन, नवनाथ थिटे, नेताजी शिकारे, हिंदूराव कांबळे व ग्रामस्थांनी केले। या प्रसंगी सर्व देणगीदार बंधूंचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या। कुस्ती मैदानास सर्वात जास्त म्हणजेच 25,001 रुपये वर्गणी दिल्याबद्दल श्री हरी इलेक्ट्रिकल वसईचे मालक बचेरी गावचे सुपुत्र श्री व सौ हरी नाना गोरड यांचे सर्वांनी कौतुक केले। त्याचबरोबर सर्वच देणगीदारांचे समिती व ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केले। कुस्ती मैदानाचे नियोजन कुस्ती समितीच्या मार्गदर्शनाखाली पैलवान रामभाऊ कोरड यांनी गेली 2 महिने परिश्रम घेऊन आखाडा यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मल्लसम्राट रावसाहेब मगर यांनी अभिनंदन केले। कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी सर्व समितीने परिश्रम घेतले। कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। रामराम मंडळी, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये बच्चेरी या गावामध्ये ऐतिहासिक असं कुस्ती मैदान पार पडलं। अगदी 3-3:30 वाजता वादळी वारा आणि पाऊस असा असतानाही श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे असणारे ऐतिहासिक कुस्ती मैदान तरुणांनी एका जुटीनं मैदान घ्यायचंच म्हणून चंग बांधला आणि यशस्वी मैदान पार पडलं। नाथा पवार आणि गौतम शिंदे काठीचा अशी काठीची टक्कर झाली। या मैदानाचं कसं नियोजन केलं, कसं कसं असते यात्रा, थोडक्यात माहिती सांगा। यात्रा ही आमची प्रत्येक वर्षी ग्रामदैवत महालक्ष्मीच्या नावाने भरत असते। गेल्या वर्षीपासून आम्ही या कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि पूर्ण गावातील देणगीदारांनी कोणी 1000 रुपये, 2000, 3000 असं प्रत्येकानं 2-2 रुपये गोळा करून पूर्ण प्रत्येकाचा यात हिस्सा आहे। जे नोकरीला आहेत, जे बाहेरगावी आहेत, प्रत्येक जण जो उद्योगधंदा छोटा मोठा करतोय, कोण लोक मजूर जातात कामाला, त्यांनी आम्हाला या कुस्ती मैदानासाठी मदत केली आणि ही मैदान आज पूर्ण होत आहे। अगदीच तुमचं कौतुक करावं एवढं थोडं आहे, कारण आज पाऊस आल्यानंतर काही गावात आम्ही बघतो की मैदान कॅन्सल म्हणून सांगतात, तरी पण तुम्ही जिद्दीनं मैदान घेतलं, ह्याच्या पाठीमागचीच प्रेरणा काय? मुळात हे मैदान घेणं हेच आमची अशीच प्रेरणा आहे की बाबा ही परंपरा आहे, कुस्ती परंपरा आहे, टिकली पाहिजे। आणि ही मैदान घ्यायसाठी आम्ही 1 महिना जर आम्ही सर्व अधिकराव असेल, सर असेल, नारायण बापू असेल, सुभाष भाऊ असेल, जी सगळी गावातले जी युवक आहेत सर्वांनी प्रयत्न केलेत। आणि मग आता हे प्रयत्न वाया घालवायचं का? तर नाही, मैदान झालंच पाहिजे, सर्वांची इच्छा होती आणि सर्वांनी प्रयत्न केलं आणि मैदान आज सक्सेस झालं। अगदी सुंदरतेनं मैदान पार पाडल्याबद्दल श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी बच्चेरी आता ज्यांनी आपल्याला माहिती दिली ते लोकप्रिय युवा नेतृत्व रामभाऊ गोरड आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथं थांबतो मी कुस्तीनूक परशुराम पवार, त्यासह कॅमेरामॅन दीपक पवार। धन्यवाद।